नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। आणि आज आहे अंगारकी संकष्टी। माझी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आता बसले मी नाश्ता करायला। आज नाश्ता आहे खिचडी। सकाळी 5 वाजताच बनवली आहे, कारण की आई पप्पा गेलेले आहेत पाली आणि महडला गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी। त्यामुळे लवकर उठून त्यांना खिचडी वगैरे बनवून दिली आणि डब्यात सुद्धा घेऊन गेलेत। आता ते संध्याकाळी येणार आहेत आणि आज ना माझा असा विचार चालू आहे की मोदक बनवूया, कारण की मी एकटीने स्वतःहून कधी मोदक बनवले नाही। आई जेव्हा बनवायची तेव्हा तिला मी मदत करायचे, पण एकटीने असं सगळं पीठ वगैरे घेऊन कधी केलं नाही। तर आज विचार करते आता एकटी आहेच, आई बाप्पा संध्याकाळी येतील, प्रीत पण झोपलाय, म्हणजे माझ्याकडे निवांत वेळ आहे, जेवणच करायचंय फक्त मला। तर बघते मी मोदक बनवण्याचा प्रयत्नच करणार आहे मी। आईला सुद्धा माहिती नाही, पहिले मला खोबरं वगैरे खिसावं लागेल, चव पहिले तयार करावी लागेल आणि मग पीठ वगैरे घेऊन करावं लागेल। बहुतेक तरी मी साच्यामधूनच मोदक करणार आहे, कारण पाकळीचे तेवढे काय मला जमत नाहीत। तुम्ही बघून मला हसाल, पण बघू, पाकळीचे केले तर 1-2 बनवेन, नाही तर मग साच्यातलेच बनवेन। आज सकाळीच उठल्यानंतर मी विचार करत होते की मोदक बनवूया घरामध्ये, आज संकष्टी आहे तर बघूया कसे होतात माझ्याकडून मोदक ते। तर स्टे ट्यून, थोड्या वेळात बनवायला घेईनच, पहिले नाश्ता करते, कपडे मशीनला लावले, ते सुकत लावायचे आहेत आणि मग सगळी तयारी करेन। मोदकांसाठी चव माझी रेडी होते, थोडं अजून सुकायला हवंय। परफेक्ट झाले चव, गूळ टाकले आणि खोबरं आणि ड्रायफ्रूट अशी मी खोबऱ्याची अशी चव रेडी केले, जी आपल्याला मोदकांमध्ये भरायची आहे ती। अजून थोडं सुकवते आणि इकडे पीठ सुद्धा घेतलंय मी मोदकांचं, आता ते मळते आणि मग आपण बनवू। हे मोदकांचं साचा आहे माझ्याकडे अशा प्रकारचा, ह्याच्यामध्ये बनवणार, बघूया कसे जमतायत ते। थोडी सुकवते अजून आणि जरा थंड व्हायला लागेल, मग आपण ह्याच्यामध्ये सगळं भरू। आता थंड पीठ झाल्यानंतर पीठ मळून घेते मी। तर चला आपण मोदक बनवूया साच्यामधले। पहिले थोडंसं आपण तूप लावूया साच्याला, म्हणजे चिकटणार नाही, आणि बंद करूया साचा, लॉक केला त्याला। आणि आता थोडंसं पीठ घ्यायचं, आपण ह्याच्या आतमध्ये भरायचा थोडा थोडा करून। याचा आतमध्ये आपल्याला खड्डा करायचा आहे चव भरण्यासाठी। मध्ये मध्ये तुपाचा हात घेतला तरी चालेल, म्हणजे चिकटणार नाही, आणि असं दाबायचं म्हणजे ती नक्षी उठते। आता आतमध्ये चव भरण्यासाठी अशी जागा केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला चव भरायची आहे। आतमध्ये आपल्याला भरायची आहे ती अशी, वरतीच नाही ठेवायची, आतपर्यंत गेली पाहिजे त्या मोदकाच्या। जो मोदक आहे तो बंद करायचा आहे। थोडंसं पीठ घेते मी वरती चिकटवण्यासाठी, थोडासा पाण्याचा हात लावून त्याला पॅक करायचा एकदम। तर आता आपण त्याला खोलूया। त्याला हलवायला लागेल, निघाला निघाला, चिकटू नको रे। ओके, परफेक्ट झाला आपला मोदक। आपला साच्यातला मोदक रेडी आहे, पहिलाच। अशी डिझाईन मस्त वाटते। आता आपल्याला मोदकांना वाफेवर शिजवायचं आहे, पहिले करून घेते पटापट सगळे असे। फायनली मला मोदक जमले, पहिल्यांदा मी स्वतःहून बनवलेत, म्हणजे आईला पण नाही माहिती की मी घरी मोदक बनवले, कोणाचंच इन्स्ट्रक्शन घेतलं नाही, जस्ट बनवायला सुरुवात केली। जसं आई बनवायची तसं पीठ घेतलं, चव सुद्धा तशीच बनवली, फक्त हातावर न बनवता मी ते साच्यामध्ये बनवले, कारण का मला तेवढे काय हातावरचे जमत नाहीत, पण मी प्रयत्न केला। पीठ पण परफेक्ट झालं, त्याला चिकटलं नाही, जर चिकटलं असतं तर प्रॉब्लेम झाला असता, पण एक सुद्धा चिकटला नाही। आतापर्यंत माझे किती झाले, 4, 5, 6, 7 झालेले आहेत,
परफेक्ट झाले, एक सुद्धा चिकटला नाही. आता खाली बसते मी, ओट्यावरच वरतीच करत होते तर पाय दुखायला लागले, ते खाली बसून करते. नमस्कार मंडळी, आमची सकाळ झालेली आहे आणि इकडे काहीतरी बघतोय चमत्कार. म्हणजे मोदक बनवायला घेतलेत. बघ मी केले इकडे बघ, थोडंसं पीठ करून बघितलं, जर फेल झालं असतं म्हणून अंदाजे पीठ घेतलं, चव सुद्धा बनवली, पण परफेक्ट झाली, चिकटला नाही. पण मस्त केलंस. पण ग मी पण येऊ का मदतीला तुझ्या? का कमाल आहे. अच्छा ये साचे का कमाल आहे क्या? बढिया बढिया. पहिल्यांदा ना प्रीत मी. हा आणि आज काय उपवास का तुझा म्हणजे संकष्टीचा? येस उपवास. मी काहीच जेवण केलं नाही, खिचडी खाली त्याच्यावर. म्हणजे मनावरच घेतलं सांगार संकष्टी. गणपती बाप्पा मोरया. मोरया. आता बारीक खायचंय ना म्हणून. क्या बात आहे. वडापाव खाईल. तरी पण भूक लागली हळूच. वडापाव आवाज येत असेल पोटातून तुझ्या? बोलतोय वडापाव पाहिजे म्हणून. नाही आज नाही, कंट्रोल करू नये मी. आज काहीच नाही. आज उपवास म्हणजे उपवास. बाप्पाचं नाव घ्यायचं आणि मोदक खायचा. आता हे ठेवायचे वाफेवर. आता हे किती होतील? 4 होतील तरी. करते पटकन आणि ठेवते वाफेवर. पण मस्त झाले बघ. मलाच माझं आश्चर्य वाटते की फायनली मला जमले. चव पण परफेक्ट झाली. 2-3 चमचे बदलले कारण की ते मला भरताच नव्हतं येत. छोटा मोठा छोटा. हातावरचे पण ट्राय कर ना जरा 1-2. एकदम नक्षी येईल माझी. असू देत असू देत. करते मी. नाही ठीक आहे चल, आता मी तुला मदत करतो. हा तू आल्यास मदत करायलाच पाहिजे मला. हातावरचं बघते, प्रयत्न करते एक. पण त्याची नक्षी बघून हसाल तुम्ही माझ्यावर म्हणून मी करत नाही. करते मी. आईला अशी करून देते आधी. फक्त चव पण भरते, पण ते जेव्हा पाकळ्या पाडता येतं ना तेव्हा माझी एक लांब होते एक पातळ होते अशी होते. ते मला जमत नाही, बाकी काही नाही. पाय दुखल्यावरतीच करत होते मी. आता खाली बसते शेवटची करायला. बरं ठीक आहे चल. इकडे बघा काहीतरी झालेलं आहे तयार. जमला की नाही मला? हातावरचा मोदक. ठीक आहे ऍडजस्ट. मोदक बनवणारी माझी बायको. जमलंय का मला? जमला का? एकदम भारी झाले, छान. बघ हा हातावरचा केला मी एक प्रयत्न म्हणून. मस्त का एकदम. बघू दे. पण थोड्याशा पाकळ्या त्याच्या ऍडजस्ट करायला पाहिजे. गेला इकडून थोडासा, फेल झाला पण ठीक आहे. आणि तू बोलतेस एवढ्याला बोलते मोदक होऊन शिजले असते खाली असते, पण ती मोदकच बनवते. बनवले ना मी आज. संपले असते मोदक. खरंच छान झालंय. इकडून थोडासा गेला ठीक आहे. काय खुद की तारीफ. मलाच माझं आश्चर्य वाटते की जमलं मला. ठीक आहे ठीक आहे चल. आता पटकन त्याला वाफूया आपण आणि नैवेद्य देऊया बाप्पाला. मस्त ना. छान छान. बाप्पा खुश आहेत तुझ्या. हे करण्याचे असे जमले असते मला, पण मी शेवटचाच प्रयत्न केला. आता पुढच्याला बनव. आता गणपती आलेतच. तेच काम आहे माझं आता. येस ठीक आहे चल. तर मंडळी आता केसर लावतोय. जरा केसर लावते. चिकटवतोय. एक एक चिकटव मस्त पैकी. आणि आता पाणी थोडस गरम केलंय. 5 मिनिटं असं कोमट असं वाफ येईल हे बघ. आणि हा ट्रे आपला म्हणजे मोदकांचंच भांड आहे. ह्याच्यावरती मी बासमतीचं झाड आहे ना त्याची पानं टाकली. ह्याला वास बासमती सारखा येतो. त्याच्यावरती आपल्याला मोदक ठेवायचे आहेत, म्हणजे त्या मोदकांना सुद्धा असं बासमती राईस जसं असतं ना त्याचा मस्त येतो अरोमा. आता पहिले मी केशर लावून घेते. सर्वांना एक एक लाव पटकन आणि चिकटवते. ते चिकटतात काय तेच पण हातामध्ये. कसा झाला प्रवास? मस्त, छान वाटलं. छान वाटलं. या मला वाटलं तुम्हाला संध्याकाळ होईल काय. आज उपवास पण होता. गणपतीचं दर्शन मस्त आहे. बासमतीचा वास आला. परफेक्ट. मस्त मस्त. तुझ्याप्रमाणेच केलं तर बघ. आता ठेवलेत वाफेवर ठेवलेत. 15 मिनिटं आले. 15 ते 20 मिनिटानंतर बंद केले. थोडं थोडं शिकायला पण पाहिजे ना. आता तू आलीस तर तू बघशील. आई आहे तो पण देणार तुला काय. नाही मी केलेत पण बघ आता कसे होतात ते. चालतील मला कसे पण चालतील, पण खाणार आहे तुझ्या आजच्या. जावई बापू किती खुश आहे बघ बघ. बायकोनी केले एकदाशी म्हणजे बनवले पाहिजे बनवायला.
म्हणजे थोडेसे होते करायचे, मग तेव्हा तो उठला. मग काय एक केला साच्यामध्ये, तो घालवला. असं ते केलं ना, पण प्रयत्न त्यांनी पण केला. आणि आपले मोदक रेडी झालेले आहेत. वाव, केसरचा असा कलर आलाय मस्त, वास मस्त येते. बासमतीची पानं टाकलीत तर. गरमच आहेत, आत्ता जस्ट झालेत. थंड होते की मग आपण नैवेद्य दाखवू. खाली उतरायला पाहिजे. प्रीत गेलाय केळीचं पान काढायला. मस्त वाला काढ, तुटलेलं नको आहे. वरती पान आहे बघतो. हा ते पण आहे. अशी तुटलीत का रे ती सगळी? वाऱ्यामुळे तुटली. हवा जास्त आहे. वरचाच मस्त आहे बघ, मोठाच्या मोठा आलेला. हा बघ, असेल एखाद चांगला बघ. चालेल. आणि फायनली मोदक रेडी झालेले आहेत. वा सुपर. बरे आहेत का? सुपर सेवी उपर. 12 झाले. माझा अंदाज तेवढा काय आज फर्स्ट टाइम बनवलेले मोदक. उकडीचे मोदक, पण जो हातावर केलेला आहे तो हाच पण परफेक्ट झाला. तो फक्त हा बघ, है ना? तो पण छान, हे पण छान. नैवेद्य दाखवतो आता देवाला. देवाला नैवेद्य दाखवा मस्त. आणि देवाचा आशीर्वाद घ्या. गणपती बाप्पा मोरया. मोरया. आई माझं केवढं हे करते की माझ्या मुलीने पहिल्यांदा मोदक केलेत. वा 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 वा. असेच मोदक नेहमी बनवत राहा आणि नवऱ्याला खायला देत जा. कौतुक वाटलं. हो, कौतुक त्याला. मला नुसता बोलत कधीपासून बनवतेस, अजून झालं नाही तुझं. एवढ्याला बोलते शिजले असते ते, पोटात गेले असते. मी आपली हळूहळू करत होते. असं घरात केल्यानंतर आपल्या माणसाला छान वाटतं. चल, मी तुझ्यासाठी ना काहीतरी आणलंय. माझ्यासाठी स्पेशल सरप्राईज आणलंय प्रीतनी. काय? एवढं मोठं सरप्राईज आहे, ते आता खोलून बघितल्याशिवाय समजणार नाही तुला. मला माहिती आहे. आणि मिठाई असेल त्याच्यावर लिहिलंय मिठाई हँडल विथ केअर असते का? हा, मग मिठाई हँडल विथ केअरच असते. ठीक आहे दाखवते. आताच पार्सलवाला आला, देऊन गेला मला. मला काय हँडल विथ केअर, मग मी वाचलं, मला समजलं काय आहे ते. दाखवते तुम्हाला. मी एक फोडलेली आहे. माझ्याकडून करामती झालेली आहेत. आता ही दुसरी गोष्ट आहे, ती तुम्हाला दाखवते, मग मी तुम्हाला सांगते काय झालं होतं ते. तर तीच गोष्ट पुन्हा आम्ही ऑर्डर केली. तसं आता बरं आहे ना, ऑनलाईन शॉपिंग, सगळ्या वस्तू घरपोच येतात. म्हणजे घरातच आपण बघायचं आणि ऑर्डर करायचं डिस्काउंट मध्ये. हा, इतर आहे. आत्ताच मी काहीतरी वस्तू ऑर्डर केली, जी आता संकिताला आवडेल. बारीक व्हायचंय ना. मग काय असेल तू गेस कर. केस मला माहितीये काय. जिमचं सामान. पहिले ओपन तर कर. बापरे, केवढी पॅकेजिंग. हँडल विथ केअर ना. सावकाश. वा वा. फायनली माझा वजन काटा आलेला आहे. हा दुसरा आहे. पहिला होता तो मी फोडला, म्हणजे तो चुकून फुटला माझ्या हातातून म्हणजे पायातून फुटला. हा दुसरा ऑर्डर केला मी. असा आता वजन काटा आपण आणलेला आहे. वाव. म्हणजे डिजिटल नाहीये, अॅनालॉग असा आहे ना तो. कारण डिजिटल मध्ये कसं कमी जास्त दाखवतं. आणि तो माझ्याकडून फुटला. पूर्ण काचेचा होता ना, तर मी त्याला जसं असा भिंतीला लावला तर काचच फुटली पूर्ण. वाटतंय बघ जरा. छान आहे. छान आहे. वजन करायचं. छान काय, पण चांगलं आहे रे. मस्त आहे ना, मजबूत आहे एकदम. म्हणजे असे डॉक्टरकडे आपल्याला मिळतात. हा, पण पाहिजे घरामध्ये एक वजन काटा हवा. माझा दुसरा परचेस आहे. पहिला माझ्या खूप जीवावर लागला, एवढा मस्त होता तो. तुटला तर काय. कसं लिहिले बघ, उपयोग से पहिले तार को निकाले, खिचके. समज रहे हो ना. अच्छा अच्छा. आणि इथे ऍडजस्ट करण्यासाठी पण आहे. म्हणजे इथं जर झिरो नसेल तर काट्याला झिरो करायचा. ओके. आता आपण त्याचं उद्घाटन करूया. या प्रोडक्टची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेलच, जाऊन नक्की बघा. मला हवा होता कधीपासून वजन काटा. म्हणजे एक होता घरामध्ये, पण तो माझ्याकडूनच चुकून फुटला गेला. काचेचा होता तो. तर मग हा दुसरा वाला ऑर्डर केला मी. त्याचं वजन करायचं आहे. घरात सगळ्यांचे वजन करणार. आई, सुरुवात. वजन करायचं. कोणाचं किती वजन आहे